अतिशय सुंदर नियोजन आपलं या ठिकाणी होत आहे आणि ह्याचं श्रेय सगळं जात असेल महिला वर्गाला. तर महिला वर्ग आपला जर नसेल तर ह्याचं नियोजन बारगळतं आणि तरी सुद्धा त्यांनी सगळं सहकार्य केल्यामुळे ज्या ज्या गावांमध्ये आता आम्ही बघितलं त्या मोठ्या प्रकारे समाज लक्ष देतो. जीवन मार्ग आहे, आपण दुसऱ्याला काय देतो ना, तो एक सुखकर शांतीचा मार्ग देतो. मनी इज नॉट एव्हरीथिंग इन युअर लाईफ, ह्युमॅनिटी इज इम्पॉर्टंट इन युअर लाईफ. पैसा सर्वश्रेष्ठ आहे, माणूस ही श्रेष्ठ आहे. ती तुम्ही आम्ही जपलो आहोत, जपणार आहोत, जपत राहणार आहोत. आणि माझं हे लांबलेलं थोडंसं जे काय भाषण नाही म्हणणार शब्द आहे ते मी या ठिकाणी विराम देतो. भवतु सर्वमंगला, भवतु सर्वमंगला. नमो बुद्धाय. जय गुरु. अत्यंत सुंदर आणि मार्गदर्शन. अरे माझा कोयता आपली तडकवायचा विसरतो. मग तो शेतीचं काम काय करणार? आपल्याला ही अडचण होईल की नाही? म्हणजे बाहेर पडताना आपल्या आकडीमध्ये कोयता हवा. विद्यार्थी काल सरांनी सांगितलेला जो अभ्यासक्रम आहे म्हणजे गृहपाठ आहे तो आज मी पूर्ण करून आपल्या शाळेत जायला हवं. आपल्या कार्यकर्त्याने आपल्या याच्या पुढे हे जे काय आपल्या संस्थेने ठरवलेली कामं आहे ती त्या वेळेला जर केली किंवा त्या कामाची आठवण केली तर ती कामं वेळेत होतील. बरोबर. आणि यासाठी आपल्याला स्मृती असली पाहिजे ती सम्यक चांगलं त्याची आठवण. हे 7वं अंग तुम्हाला सांग. पुढे 8वं अंग सम्यक समाधी. मागाशी म्हटलं तथागतांनी साधारणतः 60 वेळे तपश्चर्या केली आणि त्यात संबोधी प्राप्त झाली. या समाधीचा परिणाम असा आहे, या समाधीला तथागतांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे विपश्यना असं म्हटलेलं आहे. विपश्यना कदाचित मुंबईवाल्यांना माहिती असेल. या बोरिवलीला आहे ना विपश्यना केंद्र. या रत्नागिरीच्या पालीला एक आहे, कोल्हापूरच्या इगतपुरीला एक आहे, नाशिकच्या, पुण्याला मोरकड येथे आहे आणि कुठं कुठं असतील. गयला आहे, गयला तर पावलं विपश्यना केंद्र. मी तर पुण्यालाच गेलो, पुण्याला विपश्यना करून आलो. तिथं मी हे शिकलो. म्हटलं विपश्यना म्हणजे नेमकं काय आहे? विपश्यना पुढच्या गुरुने आम्हाला असं सांगितलं, विपश्यना हा 4 अक्षरी शब्द आहे. वि अधिक पස්සना. वि म्हणजे विशिष्ट प्रकारे आणि पස්සना म्हणजे आपल्यातले गुण आपणच पाहणे. पස්සना म्हणजे पाहणे. पालीमध्ये विशिष्ट प्रकारे आपल्यातले गुण दुर्गुण आपणच पाहणे. आपण काय करतो? आपण येतो दुसरा काय बदमाशा येतो, त्या बदमाशाच्या नादाला लागू नका. पण त्यातली बदमाशी माझ्यात नाही ना, याचा विचार करण्यासाठी 15 मिनिटं 20 मिनिटं आपल्या अंथरुणावर म्हणावं. झोपण्यापूर्वी कदाचित वेळ असेल, उशीर असेल तुम्हाला ड्युटीवर जायला तर सकाळी आंघोळ केल्यावर एक 10 मिनिटं बघा, एक 5 मिनिटं मांडी घालायची आणि अशा प्रकारचे हात ठेवायचे आणि काही करायचं नाही, बोलायचं नाही, विधी नाही, भगवान बुद्धांचं नाव नाही घ्यायचं. फक्त आपल्या मनाने विचार करायचा, मी काल केलं जे ते योग्य आहे. जर कदाचित अयोग्य झालं असेल तर
घ्यावं